महिलांनी काही केलं ना की त्यांना ते झेपत नाही आणि आवडत नाही, हे त्यांच्या DNA मध्ये आहे. एखादी गोष्ट बाहेर बोलती लोकशाही आहे, पण यांना लोकशाही नकोय. ह्या देशामध्ये दडपशाही झालेली आहे. किती वर्ष त्यांनी मेहनत केली, 40-50 वर्ष ते राजकारणात समाजकारणात आहेत. कदाचित त्या गँगवॉरमुळेच भुजबळ साहेब दुखावले गेले असतील. मला म्हणजे भारतीय जनता पक्ष हा महिला विरोधी पक्ष आहे. महिलांनी काही केलं ना की त्यांना ते झेपत नाही आणि आवडत नाही, हे त्यांच्या DNA मध्ये आहे. मी अनेक तुम्हाला उदाहरणं देऊ शकतात. त्याच्यामुळे ते महिला विरोधी आहेत. त्यांना महिला कर्तृत्ववान झालेल्या, सक्षम झालेल्या हे त्यांना आवडत नाही. हे अनेक त्यांची उदाहरणं, डेटा स्पीक्स फॉर इटसेल्फ. त्याच्यामुळे अशा गोष्टी, जी महिला एखादी गोष्ट बाहेर बोलती लोकशाही आहे, पण यांना लोकशाही नकोय. ह्या देशामध्ये दडपशाही झालेली आहे. इथे मला विचाराल तर ह्या देशात आणीबाणीची परिस्थिती, अघोषित आणीबाणी झालेली आहे. हे आम्हाला दिल्लीत टप्प्याटप्प्यावर जाणवतं. थोड्या दिवस आता आमच्यापर्यंत आलेत, तुमच्यापर्यंत ऑलरेडी पोचलेले आहेत मीडिया हाऊसेसमध्ये. आता सर्वसामान्य माणसांच्या घरातही पोचायचं राहिले, तेही हे भारतीय जनता पक्ष करेल. एक तर आदरणीय माननीय भुजबळ साहेब वयाने मोठे आहेत, ज्येष्ठ आहेत, आणि त्यांच्या वेदना जर त्या तुमच्यासमोर मांडत असतील तर याचा अर्थ काय होतो की ते हताश होऊन कदाचित महाराष्ट्र सरकार त्यांचं ऐकत नसेल. ते या देशाचे मोठे नेते आहेत, वरिष्ठ नेते आहेत, आणि त्यांनी ह्या सगळ्या विषयामध्ये दुर्दैवाने त्यांचं कोणी ऐकत नाही. किती वर्ष त्यांनी मेहनत केली, 40-50 वर्ष ते राजकारणात समाजकारणात आहेत. शून्यातून एवढं मोठं त्यांनी जग, विश्व उभं केलं आहे. त्याच्यात कॅबिनेटमध्ये, म्हणजे मला आठवत आहे की राऊत साहेब म्हणायचे कॅबिनेटमध्ये गँगवॉर चाललाय का, गँगवॉर चाललाय. कदाचित त्या गँगवॉरमुळेच भुजबळ साहेब दुखावले गेले असतील. कारण का ज्या गोष्टी कॅबिनेटमध्ये कदाचित कोणी ऐकत नसेल त्यांचं, म्हणून कदाचित दुःख वाटत असेल. ते वयानी पण मोठे आहेत, कर्तृत्वानी मोठे आहेत. त्यांचं दुःख त्यांनी प्रांजळपणे तुमच्यासमोर मांडलं असेल.